शेवटी बघा घोटाळा झालाय थोडक्यात. शेवटचं बंडल राहिलंय आणि फोरक्लिपचं चार्जिंग संपलंय. एक तर भरावी का नाही गाडी प्रश्न पडला होता, तरी पण आलोय. मग लिफ्टर आणलं आणि भरायला चालू केलंय. तर जय शिवराय मित्रांनो, मी अभिजित पाटील. आज चाललोय बघा ठाण्याला भरायला आणि आज आहे संडे. तर पहाटेच्या 3 वाजल्यात, आपण चाललोय ठाण्याला. तर चला. तर बघा पाऊण तास लागला आपल्याला इकडं एंट्री केल्या आणि आपण आता खाली आलोय लोडिंग पॉईंटला. तर लोडिंग पॉईंटला दुसरी गाडी भरायला चालू आहे. ती झाल्यानंतर आपली गाडी लावायची आहे. थोडंसंच राहिलं दुसऱ्या गाडीचं. तर 15 मिनिट झाले ना आपली गाडी आता लावल्या आणि अशी बंडल भरायचे आहेत बघा. तर एक बंडल ठेवलंय आणि दुसरं चालू आहे. तर असं भरून घेऊया मस्तपैकी. तर झालं बघा बऱ्यापैकी सगळं आणि शेवटचं भरायच्या वेळेलाच घोटाळा झाला या. आता चार्जिंग संपलंय बघा फोरक्लिपचं. मला वाटतं त्यांच्याकडे काय नाही, पण घेऊन आलेत लिफ्टर आहे म्हणून बरं झालं. आणि चार्जिंगला आता 1 तास लागणार होता. तर आता भरून घेतो. फायनली मित्रांनो आता भरून झालंय बघा आणि आपण आता निघणार आहे. आपल्याला पेपर काय रेडीच आहेत, कालच रेडी करून ठेवले ते, आज संडे आहे. तर मित्रांनो पेपर घेतले ते, आता आपण गाडी चालू केल्या आणि आता गेटमधून बाहेर पडतोय जस्ट. तर आपण गेटमधून बाहेर निघलोय आणि आता जाऊया सर घरीच जाणार आहे आपण. 2:45ला निघलोय बघा सकाळी आणि गाडीपर्यंत पोचस्तोवर 3 वाजले आपल्याला. चाललो आपण, मग गाडी चालू करून निघलो आणि तिथून पुढं आपल्याला बरोबर पाऊण तास लागला बघा पोचायला. म्हणजे 3:45ला आपण इकडं पोचलोय. एंट्री वगैरे करून आपण 4लाच गाडी तिथं लावली होती पॉईंटला. फोरक्लिप मित्रांनो बंद पडलं होतं आणि आपल्याला वाटलं आता काय दुसरं काय भरायला नाही, आता आपल्याला 1 तास एक्स्ट्रा थांबायला लागतं असं वाटलं, कारण की चार्जिंगला लावायला लागणार होतं. तर तसं काय नाही, आपलं लिफ्टर होतं त्यामुळं बरं झालं म्हटलं. तेवढंच ठेवलं व्यवस्थित आणि निघायचं म्हटलं. आता पेपर काय रेडी होते. आज संडे असल्यामुळे सुट्टी होते, आज काय पेपर बनणार नव्हते. तर कालच पेपर बनवून तयार होते ते. तर रात्रीच आपल्याला हे फिक्स झालं होतं भाडं. तर आता आपण आलोय साकीत वगैरे पास करून आता कळवावरती आहे, कळवा ब्रिजवर. तर रात्रीच आपल्याला बोलवलं होतं भरण्यासाठी गाडी, पण 11-12 वाजतील असं बोललं होतं. तर आता बोलणार कंपनीवाले असेच बोलतात, पण ते भरून देत नाहीत. मी बऱ्याच वेळा गेलोय पण भरून दिले नाही. त्यामुळे एका भाषेत सांगितलं होतं की आपण जाणार आहे रविवारी, आपण बाहेर जाणार आहे. तर आपण सकाळी पहाटे 4 वाजता येतो. भरून देणार असलास तर 100% येतो, नाहीतर मग आपण काही येत नाही. नाहीतर आपल्याला खोटी 2,000 रुपये लागणार जर नाही भरली तर. त्यामुळं बघा सकाळी पहाटे 4 वाजता गेलो आणि दिल्या भरून आपल्याला व्यवस्थित. तर निघलोय आता. तर चला. तर बघा आपण सकाळी आता पार्किंगला गाडी लावल्या आणि चाललोय घरी. तर आता आपण दिवसभर आरामच करणार, निवांत असणार आहे घरी आणि संध्याकाळी निघायचं नियोजन आहे. तर बघा आता डायरेक्ट मार्बल पंपावर आलोय. डिझेल टाकून आपण आता लगेच निघणार आहे. तर चला. तर बघा डिझेल वगैरे टाकलंय ना, आपण आलोय आता एक्सप्रेसला आता हे गर्दी नाही बघा, आत्तापर्यंत तरी काय गर्दी लागलेली नाही. आज संडे आहे आणि येताना जाम असणार आहे आज मुंबईला, म्हणजे गावाकडून येणाऱ्यांना जाम लागणार आहे आज. तर बघा घाटात आलोय आपण आता आणि मागल्या वेळी जे खड्डं वगैरे झालं होतं तर ते आता काहीतरी भरले ते आणि खड्डं वगैरे काही जास्त दिसत नाहीत. कोपऱ्यात थोडंफार आहे ते इकडं तिकडं, पण ते आता नवीन पडलं असतील ते पावसामुळं. पाऊस तर आहेच सोडा, पण तरी पण खड्डा आता मुजवून घेतलेलं दिसते ते. त्यामुळे बरं झालं. आपल्या व्हिडिओमुळे झालं का कशामुळे झालं आपल्याला माहीत नाही, पण चांगलं झालं. आता गाड्या बघा व्यवस्थित जातात. तर बघा कात्रजच्या बोगद्याच्या मागं आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन झालंय आणि मूर्ती आपली कोणत्या गावाची आहे काय माहीत नाही. तर कोण बघत असलं तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. काय बोगदा पास करून बघा आपण खेड शॉपूरला थांबलोय. चाय मस्तपैकी घेतलाय, आता मस्तपैकी चाय पिऊन निघायचं फ्रेश होऊन. तर बघा 4 वाजता झोपलो होतो आपण, 6:30चा गजर लावला होता, पण आपण उठलोय आता 7:30ला. तर चला वेळ झाला ऑलरेडी, तर निघूया आपण आता डायरेक्ट. तर बघा समोर मित्रांनो ट्रेलर दिसतंय आणि साहित्य एवढं हेवी आहे का नाही. प्लेट आहेत लोखंडी आणि अशी अवस्था झाली की थोडंफार इकडं तिकडं काय झालं तर पूर्ण ट्रेलर पलटू शकतोय. त्यामुळं ट्रेलरवाल्यांना विनंती आहे की व्यवस्थित चालवत जावा भावांनो गाडी. काळजी घ्या तुमची आणि घरच्यांची पण, कारण की तुम्ही व्यवस्थित असला तर घरचे निवांत असतील, काळजी नाहीत करणार. चालू कराडमध्ये आणि छोटी मुलगी दिसली आपल्याला, अधूनमधून मागं बघून हसत होती. तर एकदम बारीक क्यूट होती मित्रांनो आणि पप्पांना चिकटून बसली होती. तर बघा आता आपण चाललोय कागल 5 स्टार MIDC मध्ये एंट्री केल्या आणि चला तर जाऊया आता. आपल्याला टाईम झाले आता 10 वाजलेत आहे. तर लवकर जाऊन 9:30ला कंपनी चालू होती.
तर आज जास्त जाम असणार आहे कारण की सोमवार आहे. तर चला जाऊया पुढं. आणि रोड कसा एकदम 5 स्टार वाटतोय. जसं 5 स्टार MIDCचं नाव आहे तसं रोड 5 स्टार आहे मित्रांनो. तर आज बघा गर्दी किती आहे बघा. सगळे ड्रायव्हर इकडे JRN वगैरे एंट्री करायला थांबले ते. आणि आज फुल गर्दी आहे. गाडी खाली होते का नाही टेन्शन आहे. तर JRN करायचं होतं मग टाईम लागणार होता म्हणून कॅन्टीनला आलो. मस्त की फराळाचं करून निघायचं म्हटलं. तोपर्यंत JRN होईल. तर चला. तर बघा JRN वगैरे केलं आहे आणि आता चाललो आहे काटा वगैरे करून. तर इकडं खालच्या साईडला गाडी की इकडं खाली करायची आहे. तर 2-3 गाड्या दिसतात आता किती आहेत माहीत नाही. तर चला. तर बघा 6:15 वाजले त्याने गाडी लावली. आता खाली करायचं चालू आहे. एक 15-20 मिनटात गाडी खाली होईल. आता आपण डायरेक्ट जाणार आहे बाहेर. तर पूर्ण दिवस आज बघा असाच गेला आहे. दुपारी भाडं होतं तर दिवस गेला नाही. आता काय भाडं नाही. आता उद्याच काहीतरी बघणार आहे माल भेटतोय का. शनिवारच्या वगैरे गाड्या आज खाली झाल्यात आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. आता बघा 7:57 झालेत, 8 वाजलेत आहे. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब वगैरे करायला विसरू नका मित्रांनो. बाय.